नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, कधी कधी आपल्या अडचणीच्या काळात किंवा एरवी सुद्धा आपलं एखादं ध्येय साध्य करण्यासाठी कुणी आपल्याला सल्ला देत असेल किंवा शिकवण देत असेल, तर तो सल्ला किंवा ती शिकवण आपण फक्त नुसतं न ऐकता त्यासाठी योग्य कृती करणं हे सुद्धा फार गरजेचं आहे. आणि ही कृती, ती शिकवण समजावून घेऊन आपल्या पद्धतीनं करणं आणि ती शिकवण आत्मसात करणं हे सर्वस्वी आपल्याच हातात आहे. त्यामुळं आपल्याला दिलेल्या योग्य सल्ल्याचा किंवा योग्य शिकवणीचा उपयोग तेव्हाच होतो जेव्हा आपण योग्य कृती करतो. अशाच आशयाचा आहे आजचा आनंदी कट्टा आणि ही कथा शेअर केली आहे सुनील देशपांडे यांनी. ऐकूया. बोकोई नावाच्या झेन गुरूंकडे एक अतिशय हुशार तल्लख बुद्धीचा विद्यार्थी शिकण्यासाठी होता. मात्र बुद्धवचन समजून घेताना त्याला अडचण येत होती. बोकोई रोज संध्याकाळी जंगलामध्ये फिरायला जायचे आणि बरोबर त्यांचा आवडता कुत्रा असायचा. बोकोईंनी एखादा लाकडाचा तुकडा फेकला की तो कुत्रा धावत जाऊन आणायचा आणि दुसऱ्या खेळाची वाट पाहायचा. आता हे रोजच व्हायचं. बोकोईंनी त्या दिवशी संध्याकाळी त्या हुशार तल्लख विद्यार्थ्याला आपल्याबरोबर फिरायला नेलं. कुत्रा नेहमीप्रमाणेच फेकलेल्या वस्तू घेऊन येत होता. बोकोईंनी आकाशात दिसणाऱ्या चंद्राकडे बोट केलं आणि त्या कुत्र्याला म्हणाले, जा, मला तो चंद्र घेऊन ये. कुत्र्याने बोटाकडे पाहिलं. मग बोकोईंनी विद्यार्थ्याला विचारलं, सांग, कुत्र्याचं लक्ष कुठे होतं? विद्यार्थी म्हणाला, तुमच्या बोटाकडे. मग बोकोई त्या विद्यार्थ्याला म्हणाले, याच्यासारखा होऊ नकोस. बुद्धवचन हे फक्त मार्गदर्शक आहेत रे, दिशादर्शक आहेत ते आपले. त्यात अडकून बसू नकोस. त्यांनी निर्देश केलेल्या मार्गावर तुलाच चालायचंय आणि उद्दिष्टापर्यंत पोचायचं देखील तुलाच आहे. जसं या नुसतं बोटाकडे पाहून चंद्र मिळणार नाही ना, तसंच फक्त बुद्धवचन वाचून बुद्धत्व मिळणार नाही. तुझा प्रकाश तुलाच निर्माण करायचा आहे. अत्तदीप भव. हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार. तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे. आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका.